नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर पॉलिटेक्निकला असलेल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या ह्या YouTube चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण M1 म्हणजेच बेसिक मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट बघत आहोत। तर युनिट नंबर 1 स्टार्ट केलेला आहे। युनिट नंबर 1 चं नाव आहे अल्जेब्रा। त्यामध्ये काही सब टॉपिक्स आहेत, जसं की लॉगॅरिथम आहे, मॅट्रिसेस आहे आणि पार्शियल फ्रॅक्शन आहे। तर आपण लॉगॅरिथम हा टॉपिक स्टार्ट केलेला आहे आणि याच्यावरचे ऑलरेडी 4 व्हिडिओ आपण YouTube वरती अपलोड केलेले आहेत। ज्या विद्यार्थ्यांनी ते व्हिडिओ बघितलेले नाहीत ते पहिल्यांदा बघून घ्या, मग हा व्हिडिओ बघायला सुरुवात करा, म्हणजे तुम्हाला लॉगॅरिथम ह्या टॉपिक सोबत व्यवस्थित लिंक लागेल। तर विद्यार्थी मित्रांनो, लॉगॅरिथमचा आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघू। तर क्वेश्चन नंबर 6, फाइंड द व्हॅल्यू ऑफ x। ठीक आहे, x ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची आहे। असा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये 2 मार्कसाठी येईल आणि प्रॉब्लेम दिलेला आहे log x टू द बेस 3 इक्वल्स टू 5। ठीक आहे, आता याला बघितल्यानंतर तुम्हाला काय लक्षात येते रे सर, हे प्रॉब्लेम जे दिलेले आहे हे कोणत्या फॉर्म मध्ये आहे? आपल्याला लॉगॅरिथम मध्ये 2 फॉर्म अतिशय महत्त्वाचे आहेत, एक लॉगॅरिथमिक फॉर्म आणि दुसरा एक्सपोनेन्शियल फॉर्म। तर या प्रॉब्लेमला बघितल्यानंतर तुम्हाला कोणता फॉर्म आहे हा ओळखता येतो का? यस सर, आम्हाला ओळखता येते। कोणता फॉर्म आहे हा? लॉगॅरिथमिक फॉर्म आहे, राईट। मग लॉगॅरिथमिक फॉर्मचा फॉर्म्युला काय आहे? बघा, लॉगॅरिथमिक फॉर्मचा फॉर्म्युला आहे x इक्वल्स टू log y टू द बेस a। ठीक आहे, मी काय करतो, हे log ची टर्म अगोदर आणि ही x ची टर्म नंतर लिहून घेतो, राईट। मग काय करा, हा प्रॉब्लेम दिलेला आहे, गिवन लिहा, गिवन log x टू द बेस 3 इक्वल्स टू 5, राईट। मग हा फॉर्म्युला, या फॉर्म्युल्यामध्ये log ची जी टर्म आहे ते अगोदर लिहून घ्या, log y टू द बेस a इक्वल्स टू x। ठीक आहे, मग हे दोन कंपेअर करा, a ची व्हॅल्यू सांगा, y ची व्हॅल्यू सांगा आणि x ची व्हॅल्यू सांगा। ठीक आहे, तर बघा या ठिकाणी मग a इक्वल्स टू काय येईल रे? a इक्वल्स टू येईल 3 आणि y इक्वल्स टू काय येईल? y इक्वल्स टू येईल x, राईट। आणि x इक्वल्स टू काय येईल? x इक्वल्स टू येईल 5, राईट। x इक्वल्स टू काय येईल? 5 येईल। मग तुम्हाला ह्या x ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे। ठीक आहे, मग तुम्हाला काय माहिती आहे? एक्सपोनेन्शियल फॉर्म माहिती आहे। नाउ एक्सपोनेन्शियल फॉर्म इज, एक्सपोनेन्शियल फॉर्म काय आहे रे? y इक्वल्स टू a रेस टू x, राईट। y इक्वल्स टू a रेस टू x। मग मला तुम्ही सांगा, ह्या y ची व्हॅल्यू किती आहे? x आहे सर। ठीक आहे, a ची व्हॅल्यू किती आहे? a ची व्हॅल्यू आहे 3। ठीक आहे, ह्या ठिकाणी बघा, हे x ची व्हॅल्यू किती आहे? x ची व्हॅल्यू आहे 5, राईट। मग 3 रेस टू 5, x ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला? 3 रेस टू 5। 3 रेस टू 5 म्हणजेच काय? 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3। ठीक आहे, तुम्ही एवढं हे सगळं करत बसण्यापेक्षा डायरेक्ट कॅल्सी वरती 3 रेस टू 5 करा, आन्सर तुम्हाला मिळून जाईल। ठीक आहे, 3 इंटू 3 किती येते रे? 9। ठीक आहे, 9 इंटू 3 27, 27 इंटू 3, 27 इंटू 3 किती येते? 81, 81 इंटू 3, 81 इंटू 3 243। ठीक आहे, 243 हे मिळालं आन्सर आपल्याला, म्हणजे x इक्वल्स टू किती आन्सर मिळालं? 243, राईट। तर आपल्याला काय काढायचं होतं? क्वेश्चन मध्ये आपल्याला x ची व्हॅल्यू विचारलेली होती आणि x ची व्हॅल्यू किती आली? 243, राईट। तर अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे। तुम्ही मला सांगा, याच्यामध्ये काही हार्ड आहे का? काही रॉकेट सायन्स आहे का? सिंपल, तुम्हाला 2 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत, एक लॉगॅरिथमिक फॉर्म आणि दुसरा एक्सपोनेन्शियल फॉर्म। लॉगॅरिथमिक फॉर्मचा फॉर्म्युला काय आहे? x इक्वल्स टू log y टू द बेस a। हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, राईट। त्यानंतर दुसरा कोणता फॉर्म्युला? एक्सपोनेन्शियल फॉर्मचा, y इक्वल्स टू a रेस टू x। ठीक आहे, हा दुसरा फॉर्म्युला। हे 2 फॉर्म्युले जर तुम्ही लक्षात ठेवलात, तुम्हाला परीक्षेमध्ये कोणताही प्रश्न येऊ द्या, तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता, राईट। चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघू आपण। प्रॉब्लेम नंबर 2, log x minus 1 to the base 3 equals to 2।
ठीक आहे. तर फर्स्ट स्टेप काय आहे आपली, फर्स्ट स्टेप दिलेला प्रॉब्लेम या ठिकाणी जशाच तसा लिहून घ्यायचा. गिवन log x minus 1 to the base 3 equals to 2. हा सुद्धा या सुद्धा प्रॉब्लेम मध्ये कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आपल्याला, x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, राईट. हा, तर x ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आता हे सुद्धा या फॉर्मला बघितल्यानंतर आपल्याला काय लक्षात येते, सर या फॉर्मला बघितल्यानंतर आम्हाला लक्षात येते हा लॉगॅरिथमिक फॉर्म आहे. मग लॉगॅरिथमिक फॉर्मचा फॉर्म्युला काय आहे, x इक्वल्स टू log y टू द बेस a, राईट. मग ते लॉग ची टर्म मी अगोदर लिहून घेतो, log y टू द बेस a इक्वल्स टू x. ठीक आहे. मग हे दोन क्वांटिटी कम्पेअर करायचं, हा दिलेला प्रॉब्लेम आणि हा स्टँडर्ड फॉर्म्युला, ह्या दोघांचं कंपॅरिझन करायचं आणि a ची व्हॅल्यू काढायचं, y ची व्हॅल्यू काढायचं, x ची व्हॅल्यू काढायचं. आता तुम्ही मला सांगा a म्हणजे बेसच्या ठिकाणी आहे, इथं बेसच्या ठिकाणी काय आहे 3 आहे, म्हणजे a ची व्हॅल्यू किती होईल 3 होईल. y ची व्हॅल्यू किती आहे बघा, y ची व्हॅल्यू आहे x मायनस 1, राईट. x ची व्हॅल्यू किती आहे, x ची व्हॅल्यू आहे 2. ठीक आहे. मग तुम्हाला एक्सपोनेन्शियल फॉर्म माहिती आहे. नाउ एक्सपोनेन्शियल फॉर्म इज y इक्वल्स टू a रेस टू x. ठीक आहे. काय फॉर्म आहे, y इक्वल्स टू a रेस टू x. मग तुम्ही मला सांगा y ची व्हॅल्यू काय आहे रे, बघा इथं बघून सांगायचं आहे आपल्याला. y ची व्हॅल्यू किती आहे x मायनस 1 इक्वल्स टू a ची व्हॅल्यू किती आहे, a ची व्हॅल्यू आहे 3, राईट. त्यानंतर x ची व्हॅल्यू किती आहे बघा, इथं a ची व्हॅल्यू 3, x ची व्हॅल्यू किती आहे, x ची व्हॅल्यू आहे 2, म्हणजे ह्या ठिकाणी a रेस टू x आहे, म्हणजे हे 3 रेस टू 2 येईल, राईट. मग सॉल्व करून घ्या हे. x मायनस 1 3 चा स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर म्हणजे काय रे 3 इंटू 3, 3 इंटू 3 किती येईल 9, म्हणजे मी डायरेक्ट इथं काय लिहू शकतो 9 लिहू शकतो, राईट. x इक्वल्स टू हा मायनस 1 जो आहे तो त्या साईडला जर गेला तर काय होईल प्लस 1 होईल, म्हणजे x इक्वल्स टू 9 प्लस 1 10, राईट. म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळालेली आहे 10, राईट. अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करायचा आहे. ठीक आहे. बघा हा प्रॉब्लेम सुद्धा अतिशय सोपा आहे, राईट. फक्त तुम्हाला यामध्ये सुद्धा किती फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत, 2. कोणकोणते, फर्स्ट फॉर्म्युला तुम्हाला लॉगॅरिथमिक फॉर्मचा x इक्वल्स टू log y टू द बेस a, आणि सेकंड फॉर्म्युला कोणता एक्सपोनेन्शियल फॉर्मचा, काय फॉर्म्युला आहे y इक्वल्स टू a रेस टू x, राईट. तर हे नोटबुक मध्ये नोट करा, त्यानंतर आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघू, राईट. चला प्रॉब्लेम नंबर 3, log 1/3 टू द बेस 3 इक्वल्स टू x. ठीक आहे. मग आपली फर्स्ट स्टेप काय आहे, दिलेला प्रॉब्लेम गिवन म्हणून जशास तसा लिहायचा. ठीक आहे. लिहून घेतलं सर आम्ही, log 1/3 टू द बेस 3 इक्वल्स टू x, राईट. आणि या प्रॉब्लेम मध्ये सुद्धा आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची आहे, x ची व्हॅल्यू काढायची आहे, राईट. हा चला मग काय करायचं आता याच्यामध्ये, या फॉर्मला बघून तुम्हाला काय लक्षात येते. ठीक आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असते, सर लॉगॅरिथमिक फॉर्म ओळखायचा कसा. ठीक आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला लॉग दिसतंय बघा, इथं लॉग दिसतंय म्हणजे लॉगॅरिथमिक फॉर्म आहे. ठीक आहे. आयडेंटिफाय करणं सुद्धा अतिशय सोपं आहे. ठीक आहे. लॉगला बघितल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात येते की लॉगॅरिथमिक फॉर्म आहे. मग काय फॉर्म्युला आहे, x इक्वल्स टू log y टू द बेस a, हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. मग मी काय करतो, हे लॉग ची टर्म अगोदर आणि हे x ची टर्म नंतर लिहून घेतो, log y टू द बेस a इक्वल्स टू x, राईट. मग हे दोन कम्पेअर करायचं, हे दोन कम्पेअर केल्यानंतर आपल्याला a ची व्हॅल्यू मिळते, y ची व्हॅल्यू मिळते, x ची व्हॅल्यू मिळते. मग काय आहे a ची व्हॅल्यू सांगा बरं. बघा a कुठं आहे, बेसच्या ठिकाणी. इथं सुद्धा बघा बेसच्या ठिकाणी काय आहे 3 आहे, म्हणजे a ची व्हॅल्यू 3 झाली. हा y ह्या ठिकाणी आहे, y ची व्हॅल्यू बघा इथं किती आहे 1/3 आहे, राईट. हा x ची व्हॅल्यू किती आहे xच आहे, राईट. मग तुम्हाला काय माहिती आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म माहिती आहे. नाउ exponential form, now
एक्सपोनेन्शियल फॉर्म इज काय आहे रे, y इक्वल्स टू a रेस टू x. काय आहे, y इक्वल्स टू a रेस टू x. मग y ची व्हॅल्यू किती आहे, y ची व्हॅल्यू 1/3 आहे सर. राईट, व्हेरी गुड. a ची व्हॅल्यू किती आहे, a ची व्हॅल्यू 3 आहे सर. राईट, बघा इथं 3. ठीक आहे, बोर्डकडे लक्ष असू द्या सगळ्यांचं. त्यानंतर x ची व्हॅल्यू बघा, a रेस टू x आहे म्हणजे 3 रेस टू x ची व्हॅल्यू किती आहे, x ची व्हॅल्यू xच आहे म्हणजे हे 3 रेस टू x होईल. राईट, मग तुम्ही मला सांगा ह्या 1/3 ला मला काय लिहिता येते. बघा, जर समजा माझ्याकडं 1/x असेल तर मी त्याला x इनवर्स लिहू शकतो का नाही. आणि जर समजा माझ्याकडे x इनवर्स असेल तर त्याला 1/x लिहिता येते. ह्या ठिकाणी 1/3 आहे. राईट, 1/3 आहे, 1/3 आहे. मग 3 रेस टू -1 लिहू शकतो का नाही मी, येस ऑर नो. यस, ठीक आहे, 1/3 ला 3 रेस टू -1 लिहू शकतो मी. ठीक आहे, हा बेसिक कन्सेप्ट आहे. मग या ठिकाणी लिहितो मी 3 रेस टू -1 इक्वल्स टू 3 रेस टू x. ठीक आहे, बघा हे 3 बेस सेम आहे. मग हे x इक्वल्स टू काय मिळेल आपल्याला, -1 किंवा -1 इक्वल्स टू x. देअरफॉर x इक्वल्स टू -1. राईट, आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची होती, x ची व्हॅल्यू काढायची होती आणि x ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे. किती मिळाली, x ची व्हॅल्यू आपल्याला -1 मिळाली. राईट, तर विद्यार्थी मित्रांनो, फायनल पेपर मध्ये तुम्हाला अशा टाइपचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते 2 मार्क्ससाठी येऊ शकतात. ठीक आहे, तर हा प्रॉब्लेम तुमच्या नोटबुक मध्ये व्यवस्थित नोट करून घ्या. त्यानंतर आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघू.